त्यांनी जर व्हीपचं पालन केलं नाही किंवा एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या मीटिंगला बोलवलेलं असतानाही गेलं नाही तर तशा आधारे अपात्रता त्यांच्यावर येऊ शकते। परिच्छेद 3 जो आहे या 10व्या शेड्यूल मधला, त्याच्यामध्ये असं होतं की स्प्लिट म्हणजे उभी फूट झाली असेल की अर्धे लोक तिकडे अर्धे लोक इकडे असं गेलं असेल तर आधी त्या संदर्भात त्यांना संरक्षण असायचं की तुम्ही अर्धे लोक फुटून गेलेले, त्याच्यामुळे तुम्हाला कोणाच अपात्र करता येणार नाही। परंतु नंतर कायदेशीर सुधारणा जेव्हा झाली तेव्हा परिच्छेद 3 हे डिलीट करण्यात आलं। त्यामुळे आता कोणाला हे स्प्लिट आम्ही केलेलं आहे, आम्ही पक्ष सोडून सगळेजण गेलेलो आहे, आम्ही जास्त संख्येने गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण आहे, आम्हाला अपात्र ठरू नका असं म्हणण्याचा कोणताही अधिकार कोणाला राहिलेला नाही। मग आता जर पक्ष सोडला असेल कोणी तर त्यांना हक्क काय आहे की ते एका दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये त्वरित विलीन होऊ शकतात। ते एखादा आपला गट स्थापन करून त्या गटाला गट म्हणून मान्यता, राजकीय गट म्हणून मान्यता मिळवून नंतर एखादा राजकीय पक्ष काढू शकतात। पण आपल्याला हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत मी पळून गेलेले असंच म्हणतो नेहमी, पळून गेलेल्या आमदारांनी कधीही पक्षामध्ये कोणत्या ते विलीन झालेले नाही आणि नाही त्यांनी कोणता गट स्थापन केला। ते सतत हेच सांगत राहिले, आता पण हेच सांगतात की आम्ही शिवसेनेतच आहोत, आमची शिवसेना आहे, आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात। ही राहुल नार्वेकर यांनी निर्णय देण्याच्या पूर्वीची सगळी परिस्थिती। त्यांनी मर्जर केलं नाही आपल्याला माहिती आहे। दुसरी गोष्ट, 2/3 लोक जर बाहेर गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकते, त्यांनी गट स्थापन केला तर किंवा विलीनीकरण केलं तर। परंतु एकनाथ शिंदेसह गेलेले सगळेजण हे 2/3 संख्येने गेले का हा प्रश्न महत्त्वाचा आपण विचारला पाहिजे। आणि त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 2/3 संख्येने ते गेले नाही, ते पहिले 16 जण गेले। त्यांनी तिथे अनेकांना आमंत्रित केलं, आमिष दाखवले, दबाव टाकला, त्यांचे फाईल तयार होते, त्यांना भीती दाखवली आणि काही जण सुरतला जाऊन त्यांना मिळाले, काही जण गुवाहाटीला जाऊन मिळाले आणि तसं करून ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये पण काही जण खूप जास्त वल्गना करणारे जे शिवसेनेसोबत होते ते सुद्धा जाऊन त्यांना मिळाले। अशा प्रकारे ते 38 ते 40 जण झाले। हे सगळे जण 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडले नाही, त्यामुळे त्यांना कोणतंही कायद्याचं संरक्षण नाही, ते अपात्र आहेत। आता पॅराग्राफ 5 जो आहे या कायद्याचा, त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स दिलेले आहेत की कोणत्या परिस्थितीत अपात्र ठरणार नाही। त्याच्यामध्ये आता मी जे सांगितलं तेच लिहिलेलं आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो आपण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे। जेव्हा एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते तेव्हा त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, पक्ष निरपेक्ष वागलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, अशी अट कायद्याला अपेक्षित आहे। असं कायद्याला अपेक्षित आहे की हा माणूस आता निरपेक्ष वागेल, पक्षाशी याचा संबंध नाही। आणि म्हणून याच्यामध्ये एक तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षपद आपल्याला मिळाल्यानंतर साधारणतः नैतिक प्रामाणिकता याची जाणीव ठेवून त्या माणसाने पक्षाचा राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला तरी तो अपात्र ठरत नाही, त्याला संरक्षण आहे कायद्यानुसार। आणि ज्यावेळेस तो माणूस विधानसभा अध्यक्ष राहणार नाही तेव्हा परत तो त्या पक्षामध्ये जाऊ शकतो, तो पात्रच राहील, त्याला अपात्र ठरवण्यात येणार नाही। राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिला नव्हता, आपल्याला माहिती आहे। पॅरा 6 हा एक महत्त्वाचा सांगतो आणि मग मी पुढचं ज्या घडामोडी आहेत त्या आपण कायदेशीर दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडतो। पॅराग्राफ 6 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधानसभेच्या संदर्भात किंवा 10 शेड्यूलच्या संदर्भात कोणी अपात्र ठरू शकतात का किंवा अपात्र ठरवले गेले पाहिजे का, या संदर्भातला मुद्दा जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे, असं पॅराग्राफ 6 मध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर्स याला आपण म्हणतो की शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो नैतिकतेचा टेंबा लावून असं सांगितलं की आम्ही हा निर्णय घेणार नाही, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे। म्हणजे एक प्रकारे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहे आणि संविधानिक अधिकार आहे हा निर्णय घेण्याचे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा असं सांगताना ज्या गोष्टी जाहीर केलेल्या आहेत त्या सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टच्या या सगळ्या निर्णयाचा त्यांना अधिकार अपात्रतेचे
तुम्ही वापरा आणि तुम्ही अपात्र म्हणून जाहीर करा हे सांगितलं विश्वासाने, त्याचा विश्वासघात सुप्रीम कोर्टाचा कसा केलेला हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता हा कायदा झाला, एवढं सगळ्यांना समजलं असेल. आता या कायद्याचा अर्थ कसा काढायचा? जेव्हा एखादी शंका निर्माण झाली, एखादी गडबड झाली किंवा एखादी अशी परिस्थिती अपात्रते संदर्भातली निर्माण झाली, तर या कायद्याचा अर्थ कसा काढायचा? कोणताच कायदा असं म्हणत नाही की तुमच्या मनाला वाटेल तसा अर्थ काढा. कायद्याचे अर्थ काढण्यासाठी आम्हाला इथे काही वकील पण बसले, त्यांना माहिती असेल की कायद्याचा अर्थ कसा काढायचा या संदर्भात आम्हाला लॉ कॉलेजमध्ये शिकवलं जाते. आणि ते काय शिकवलेलं असते की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट म्हणून कायदा असतो. जेव्हा कायद्याचा अर्थ अस्पष्ट आहे किंवा त्याचे अर्थ काढण्याची गरज आहे, तेव्हा अर्थ कसा काढायचा याच्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट नावाचा की कायद्याचे अन्वय अर्थ काढण्याच्या संदर्भातले नीती असलेला मॅक्सवेल यांचं एक पुस्तक आहे. ते साधारणतः आम्ही रेफर करतो आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आधी जसा कायदा सांगितलेला आहे तसाच कायदा, ज्या शब्दात म्हटलेला आहे ना तसाच कायदा, त्याचा काही अर्थबिर्थ काढायचा नाही. समजा त्याच्यातून काही कळत नसेल तर मग त्या कायद्याचा उद्देश काय, रिझन आणि ऑब्जेक्टिव्ह असं आम्ही त्याला म्हणतो की तो कायदा करण्याचा उद्देश काय तो लक्षात घ्यायचा. मग आता पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय आहे? पक्षांतर थांबवणं हा उद्देश आहे, पक्षांतर कोणी करू नये हा उद्देश आहे. त्याच अर्थाने त्याचे अर्थ काढले गेले पाहिजे कायद्याचे. चौथा आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या आधारे आपण त्याचे अर्थ काढले पाहिजे. पाचवा आहे की बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे त्याच्यामध्ये मूलभूत ढाच्यामध्ये काय अपेक्षित आहे तो संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन अर्थ काढला पाहिजे. आणि पाचवा आहे की एक सर्व समावेशक व्यापक असा अन्वयार्थ काढला पाहिजे, त्याला होलिस्टिक अप्रोच असं कायद्यात म्हणतात, तो घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार कायद्याचे अर्थ काढले पाहिजे. आता या सगळ्या 4-5 तत्वांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बुद्धिमत्ता लावली आहे का हे बघा. ते पण लॉ ग्रॅज्युएट आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये शिकले, कशा प्रकारे अर्थ काढले. सगळेच जे अशा प्रकारच्या ट्रिब्युनलवर बसणार आहेत, अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत, ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. अपात्रतेचे हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलेलं नव्हतं हे आपण समजून घ्या. अपात्रतेचं हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलं असतं तर कदाचित त्याचा अर्थ आपल्या मनाने त्यांनी जसा काढलाय तसं काढणं आणखी जास्त सोपं झालं असतं. पण हे प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलेलं नाही, तर हे आधी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं. मग सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेले आहेत ते बघितले पाहिजे आपण आणि त्याच्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि तो राहुल नार्वेकर यांनी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांचा निर्णय म्हणजे राहुल नार्वेकर हे जे अध्यक्ष झाले त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये शिवसेना आपले ते एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून मान्यता दिली, तो निर्णय बेकायदेशीर आहे असं 123 नंबरच्या परिच्छेदामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. 156 नंबरच्या परिच्छेदामध्ये म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही निर्णय दिला ही केस सुरू असताना आणि त्याच्यानंतर हे अध्यक्षांकडे प्रकरण गेलं असेल तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही निर्णय दिला असेल, शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं, याचा कोणताही प्रभाव स्वतःवर न ठेवता अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. परिच्छेद 206D याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही. विधिमंडळ पक्ष म्हणजे कोण? निवडून आलेले आमदार, ते ठरवू शकत नाही व्हीप कोण आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मूळ राजकीय पक्ष व्हीप नेमू शकतात. अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षांनी नियुक्त केलेलाच व्हीप मान्य केला पाहिजे.